नमस्कार. परमपूज्य अलकाताई मुतालिक आज आपल्या नांदेड सिटीत आलेल्या आहेत. त्यांचं भागवत कथा इथे चालू आहे रामचंद्र मिशन या हॉलमध्ये. आणि त्या निमित्ताने भागवत म्हणजे काय, तर पहिला प्रश्न मी त्यांना त्याने विचारते की भगवत आणि भागवत यात फरक काय आहे. नमस्कार. भगवंत हा शब्द आहे. भगवद्गीता आपण म्हणतो आणि भागवत हा ग्रंथ आहे. भगवद्गीता हे महाभारत जे वर आहे व्यासांनी लिहिलेलं आहे, त्या महाभारतातला एक भाग म्हणजे भगवद्गीता आहे की ज्याच्यामध्ये कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये अर्जुन जो आहे तो मोहित झालेला आहे आणि त्यासाठी भगवंतांनी त्याला केलेला बोध म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला केलेला बोध जो आहे तो भगवद्गीता आहे. आणि भागवत हे वेगळं आहे. मुळामध्ये भागवत हे महापुराण आहे. एकंदर आपल्याकडे 18 पुराणं आहेत. पूर्वी आपल्याकडे वेद होते, त्यानंतर उपनिषद आली, ब्रह्मसूत्र, हे सगळं वेदांताचं वाङ्मय होतं. पण हे सगळं सर्वसामान्यांना कळत नव्हतं, कारण बुद्धीची सूक्ष्मता सत्ययुगामध्ये होती. हळूहळू ती कशी होत आली तर ती कमी होत आली. आणि यासाठी की साधारण द्वापार युग आणि कलियुग याचा जो संधी काळ आहे, या संधी काळांमध्ये जे आहेत तर तिथे जी आपली पुराणं आहेत ती पुराणांची निर्मिती झाली. आता सगळ्या पुराणांची निर्मिती झाली, पण वैशिष्ट्य असं आहे की व्यासांनी मुळामध्ये जो एक ऋग्वेद होता त्याचे 4 भाग केले, त्यानंतर उपनिषदांची रचना केली, ब्रह्मसूत्रांची रचना केली. हे सगळं केल्यानंतर 17 पुराणं झाली. पण हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाकीच्या पुराणांना केवळ पुराण म्हणतात आणि भागवताला महापुराण म्हणतात. महाफरक कोणता असेल तर सगळ्या संपूर्ण वेदांताचं सार त्यांनी ज्या ग्रंथामध्ये आणले ते महापुराण आहे आणि म्हणून भागवत हे महापुराण आहे. आणि भगवद्गीता ही महाभारताचा बोध सांगणारी एक गीता हे स्वतंत्र प्रकरण आहे. त्याला आपण स्मृती म्हणतो आणि वेदातलं जे तत्वज्ञान आहे वेदांत जे आहे त्याला श्रुती म्हणतो. आता श्रुती ज्या आहेत त्या श्रुतीमध्ये वेदांताचे विचार आहेत आणि वेदांत याचा अर्थ ब्रह्मतत्व, आणि नुसतं ब्रह्मतत्व नाही तर जीव, जगत आणि जगदीश्वर ह्या सगळ्यांचं एकमेकांचं असणारं नातं काय आहे हा विचार जो येतो तो वेदांताचा विचार आहे. आणि तो उपनिषदांमध्ये येतो, तो वेदांमध्ये येतो, तो ब्रह्मसूत्रामध्ये येतो. ब्रह्मसूत्रामध्ये त्याच्यावरचं खंडन मंडन आहे. पण पुराणांमध्ये मात्र आपलं लौकिक जीवन जे आहे त्या लौकिक जीवनामध्ये आपल्याला विद्या लागतात की ज्या विद्यांच्यामुळे आपलं लौकिक जीवन सुकर होतं. एखादं उत्तम संगीत कला आहे किंवा वाद्यकला आहे किंवा ज्याला आपण म्हणतो रंगकला आहे किंवा मूर्तिकाराची मूर्ती करण्याची कला आहे, या सगळ्या कलांचा विकास कुठे तर तो पुराणांमध्ये. म्हणून लौकिक जीवन उत्तम व्हावं यासाठी पुराण आहेत. आणि मग त्यानंतरचा जो अभ्यास येतो तो वेदांचा विचार आहे. खरं सांगायचं तर पाठाचे ज्याला आपण म्हणतो ना श्रवण करायचं, तर श्रवणाचे 4 प्रकार आहेत बरं का. की ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की अगदी सर्वसामान्य जो साधा माणूस आहे तर त्यांना काय ऐकायला आवडतं, तर त्यांना पुराणं ऐकायला आवडतात, कारण पुराणांमध्ये गोष्टी आहेत, म्हणजे गोष्टींमधून केलेला बोध आहे. पण शास्त्र असं म्हणतं की 75% सगुण आहे आणि कुठेतरी 25% निर्गुणाचा जेमतेम कुठेतरी उल्लेख आहे. पण गोष्टीच्या माध्यमातून जे सांगितलेलं आहे त्याला पुराण म्हणतात. त्यानंतर दुसरा टप्पा जो येतो तर 50% सगुण आणि 50% निर्गुण. मग हा श्रवणाचा दुसरा टप्पा कोणता येतो तर तो कीर्तन येतो. कारण कीर्तनामध्ये पूर्वरंग आहे आणि उत्तर रंग आहे. पूर्वरंगामध्ये तत्वज्ञान आहे, उत्तर रंगामध्ये चरित्र आहे. म्हणून पहिल्यांदी 50% निर्गुण आहे, ते समजावून सांगण्यासाठी नंतरचा 50% सगुण चरित्राच्या माध्यमातून. तिसरा श्रवणाचा टप्पा येतो तो म्हणजे प्रवचन. प्रवचनामध्ये 75% निर्गुण आहे, पण निर्गुण समजावून सांगण्यासाठी सगुण कथेचा आधार घेतलेला असतो, तो प्रवचन आहे. आणि चौथा टप्पा आहे तो म्हणजे पाठ, म्हणजे
प्रत्यक्ष संतांच्या सद्गुरूंच्या चरणी बसणं आणि 100% शास्त्र समजावून घेणं. आणि पाठामध्ये केवळ एखादा ग्रंथ समजून घेणं असं नाही, त्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक पदाचा, त्याच्यावरती असणारं जे भाष्य आहे, या सगळ्या सकट जेव्हा समजून घेतो तेव्हा त्याला पाठ असं म्हणतात. आणि म्हणून हे पाठ वेगळे आहेत. भागवतामध्ये हे सगळ्याचा विचार केलेला आहे. म्हणून भागवत सप्ताह जे आपण करतो ते 7 दिवस श्रवण करणं, तर श्रवणाला महत्व आहे, भागवताच्या श्रवणाला महत्व आहे. तर ते कुठल्या दृष्टीने? आत्ता जसं सांगितलं की श्रवणाचे 4 प्रकार, त्याच्यावरती आपण सगुण आणि निर्गुण उपासनेचे प्रकार बघितले. भागवताचं गंमत अशी आहे की सुरुवातीलाच भागवत असं म्हणतं की प्रत्येक जीव हा परमात्मा स्वरूपच आहे, पण त्याला स्वतःच्या स्वरूपाचं कुठेतरी विस्मरण आहे. आणि मग ही जाणीव करून देण्यासाठी तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पण भागवतामधलं वैशिष्ट्य असं आहे की ते तत्वज्ञान गोष्टींच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, कथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि मग ते सांगितलेलं ते जे वैशिष्ट्य आहे, तर त्याच्यासाठी भागवत जे आहे ते सप्ताह करण्याची पद्धत आहे, म्हणजे 7 दिवस. म्हणून भागवत कथा येते, कथ्यते इति कथा, जी सांगितली जाते. आणि म्हणून ती सांगताना सुद्धा सगुणाच्या माध्यमातून निर्गुणापर्यंत जायचं, हाच तिथे शुद्ध हेतू आहे. आणि मुळामध्ये भागवताचा शुद्ध हेतू, भागवताची निर्मिती कशासाठी झाली आहे, तर जीवाला असणाऱ्या मृत्यूचं जे भय आहे, ते मृत्यूचं भय त्याच्या जीवनातून निघून जावं, तो निर्भय व्हावा, जीव अत्यंत आनंदाने राहावा. आणि आनंद स्वरूपाने आपला जो देह आहे तो देह टाकण्याची मानसिक क्षमता त्याची झाली पाहिजे. पण ती क्षमता तेव्हाच होईल जेव्हा त्या जीवाला कळेल की मी देह नाही, देहाशिवाय मी कोणीतरी वेगळा आहे. हे कळेल तेव्हा तो स्वतःचा देह टाकू शकेल. आणि त्यामुळे भागवत हे एका प्रकाराने मृत्यूचं शास्त्र आहे, जीवनाचं शास्त्र आहे, आनंदाचं शास्त्र आहे. जी पंचमहाभूतं मी उधार घेतलेली आहेत, ती उधार मी कशी द्यायची आहेत याचं परिपूर्ण मार्गदर्शन भागवत शास्त्रात ग्रंथात आहे. आणि म्हणून भागवत ग्रंथामध्ये श्रवण सांगितलेलं आहे. कारण त्याच्या सुरुवातीला भागवत महात्म्यामध्ये असं म्हटलंय की भागवताचा पूजा विधी कोणता, तर भागवताचं श्रवण हाच त्याचा पूजा विधी सांगितलाय. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. लोक म्हणतात की भागवत कथा आयोजन करणं हे फार खर्चिक असतं. सगळ्या गोष्टी या आत्ताच्या काळानुसार एवढं 7-7 दिवस येऊन ते ऐकणं, तेवढा 3-3, 4-4 तास बसणं, याने काय होणार आहे, म्हणजे आत्ताच्या गतीनुसार. तर यावर तुमचं काय मत आहे? मी शास्त्राचं मत सांगते, माझं मत सांगण्यापेक्षा. शास्त्र असं म्हणतं की तुम्ही आम्ही जे प्रपंचामध्ये राहणारे आहोत, या छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयी आपल्याला असतात. अगदी चहासारखी सवय, की जो चहा आम्हाला ठरल्या वेळेला ठरलेला लागतो. पण भागवतामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या कथेमध्ये बसता तेव्हा सुरुवातीलाच म्हटलंय की आपण प्रपंचामध्ये असणं दोष नाही, पण प्रपंच आत ठेवणं हा दोष आहे. ह्याच्यातून जर आपल्याला अलगद सुटायचं असेल तर भागवत कथा कमीत कमी 3 तास असते. म्हणजे 3 तास तरी चहापासून आपण दूर राहिलो. याचा अर्थ चहासारखा साधा विषय सुद्धा आपल्यापासून अलगद कथेच्या निमित्ताने दूर सारला जातो. कारण ह्याच्यात कथा आहे. म्हणजे हळूहळू व्यसनमुक्ती, आपल्याच रोजच्या जीवनामध्ये जे आपल्याला वेड लागलेलं असतं की मला हे असंच पाहिजे, सतत तोंडात टाकायला काहीतरी पाहिजे, पाणी प्यायला याच्यातून बाहेर अलगद पडणं, हे कथेच्या माध्यमातून श्रवणातून घडणं हा सहज घडणारा विधी आहे. आणि म्हणून तो श्रवणाचा विधी सांगितलेला आहे. तर गंमत अशी आहे की आपल्याकडे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत बरं का. काही भाष्य ग्रंथ आहेत, श्रीमद शंकराचार्यांनी भाष्य केलं, खूप मोठे मोठे ग्रंथ आहेत. त्यानंतर काही प्रकरण ग्रंथ आहेत. प्रकरण ग्रंथ जसा आपल्याकडे विचारसागर आहे किंवा पंचदशीचा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये ध्यानाच्या काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, त्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात. काही स्फुट ग्रंथ आहेत, जसे तुकोबारायांची आणि नामदेवांची गाथा आहे. कुठूनही एखादा अभंग वाचला तरी त्याचा अर्थ आपल्याला कळतो. म्हणजे इथून सुरुवातीपासूनच वाचलं पाहिजे वगैरे असं काही नाही, साधा. म्हणून ते स्फुट ग्रंथ आहे. पण भागवत हा अकर ग्रंथ आहे म्हणतात. आणि अकर ग्रंथ याचा अर्थ त्याचे 12 स्कंद आहेत आणि त्यातले पहिले 10 स्कंद जे म्हणजे पहिले 9 स्कंद जे आहेत ते अवतार आपल्याला सांगतात. दशम स्कंद जो आहे तो भगवान गोपालकृष्णांच्या पूर्वार्धामध्ये लीला, जन्म आणि लीला, उत्तरार्धामध्ये विवाह आणि त्याचं कार्य,
11वा स्कंध जो आहे तो तत्वज्ञान सांगणारा म्हणजे उद्धव गीता आहे, आणि 12वा स्कंध म्हणजे अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपण त्या ग्रंथाकडे बघतो. आणि म्हणून हे जे अवतार आहेत ते एकातून एक एकातून एक एकातून एक असे विकसित होत गेले. म्हणजे पहिले जोपर्यंत अवतार आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत भगवान गोपालकृष्णाचा जो पूर्णावतार आहे त्याला का म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून एकावरती एक आधारित असणारे जे स्कंद आहेत त्याला अकर ग्रंथ म्हणतात, आणि म्हणून भागवत हा अकर ग्रंथाचा प्रकार आहे. वा, तुम्ही हे खूप छान सांगितलं की अकर ग्रंथ म्हणजे काय, आणि भागवताचं श्रवण करताना न कळत एक तप होऊन जातं. शारीरिक तप जे म्हणतो ते तप न कळत होऊन जातं. म्हणजे हल्लीच्या लोकांना नाहीतर वाटतं की हा वेळ घालवणं आहे की काय, ह्याच्यातून काय मिळतं, या कथा सगळं ऐकून काय मिळतं. तर हा तुम्ही जो दृष्टिकोन दिला तो आमच्यासाठी अभ्यासपूर्ण आहे. आता अजून काही आपण भागवताविषयी नाही, आता काय बैठकच सांगू असते शकाल? भागवताची जी 3-3.5 हं. तासाची बैठक आहे त्याच्यामध्ये खूप छान विचार आहे की आपण एका आसनावरती बसावं. आता एका आसनावरती बसायचं म्हणजे काय की 3 ठिकाणी 3-3.5 तास जेव्हा आपण एका आसनावरती बसलो जातो तेव्हा कळत नकळत आसन सिद्धी होते. याचा अर्थ आसन स्थिर होतं, म्हणजे हांडा स्थिर होतो. हांडा स्थिर झाला की आतलं पाणी स्थिर होतं. तसं शरीर स्थिर झालं की मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं. आता भागवतामध्ये जेव्हा आपण कथा ऐकतो तेव्हा कथेच्या माध्यमातून आपली वृत्ती हळूहळू भगवताकार होते, आणि वृत्ती जेव्हा भगवताकार होते तेव्हा हळूहळू ती विषयांपासून वेगळी होते. विषयांपासून वेगळी झाली की ती एका भगवत तत्वामध्ये परमात्म्य तत्वामध्ये रमते, आणि हळूहळू वृत्ती एकाकार झाली. हे सगळं श्रवण कशासाठी करायचं, हे अवतार कशासाठी ऐकायचे? सरळ आहे की एकदा प्रश्न विचारला होता एका अधिकारी अशा असणाऱ्या योगिनीला की ही प्रल्हादाची कथा मी पुन्हा पुन्हा काय ऐकायची, मी लहानपणीच ऐकली प्रल्हादाची कथा. खरं. पण त्यांचं उत्तर सुंदर होतं, जोपर्यंत मी प्रल्हाद होत नाही तोपर्यंत मला ही वा. कथा ऐकायची. याचा अर्थ प्रल्हादाची निष्ठा, प्रल्हादाची भक्ती की निर्गुणा सगुणामध्ये म्हणजे जडामध्ये परमात्म्याला प्रगट करायला लावावं एवढं सामर्थ्य तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये आहे, ते त्यांनी वापरलं. पण आपण ते वापरत नाही, आणि ते वापरण्याचं सामर्थ्य तुम्हाला आम्हाला यावं म्हणून या कथा आहे. म्हणजे कलियुगात काय महात्म्य आहे याचं? कलियुगामध्ये तर महात्म्य आहेच, कारण कलियुगामध्ये दुसरं काहीच नाहीये. संकीर्तन श्रवणाच्या माध्यमातून आपण त्या परमात्म्य तत्वाशी एकरूप होतो. जेव्हा परमात्म्य तत्वाशी एकरूप होतो तेव्हा कळत न कळत आपल्याला एक शांतीचा अनुभव येऊन जातो. नाममहती कळते, आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे बुद्धी सूक्ष्म होते. जी आपली विषयांमध्ये पांगलेली आहे, सिनेमामध्ये गेलेली आहे, नाटकामध्ये गेलेली आहे, ही जी अनेक विषयांमध्ये पांगलेली वृत्ती आहे ती कथेच्या माध्यमातून जेव्हा एकाकार होते तेव्हा साहजिकच बुद्धी सूक्ष्म होते. बुद्धी सूक्ष्म झाली की ती सूक्ष्म तत्व परमात्मा म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय हे जाणू शकते. आणि याचा अध्यात्माचा होणारा उपयोग वेगळा आहे. पण लौकिकामध्ये जेव्हा आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात तेव्हा योग्य काय अयोग्य काय नेमकेपणाने आपण निर्णय घेऊ शकतो, कारण आपली बुद्धी सूक्ष्म झालेली असते. म्हणून म्हणजे खरा देव कळण्याचं माध्यम हे भागवत आहे असं म्हणायला पाहिजे का? अगदी खरं आहे. कारण भागवतामध्ये भागवतामध्ये काय, भागवतामध्ये भगवंत आहे. भगवंत म्हणजे परमात्मा आहे, देव आहे त्याच्यामध्ये. तर भगवंत म्हणजे काय? भगवंत याचा अर्थ भग म्हणजे सद्गुण, यश श्री औदार्य करुणा ज्ञान वैराग्य या 6 सद्गुणांनी जो परिपूर्ण आहे त्याला भगवंत म्हणतात. आता भागवतामध्ये भगवंताची उपासना आहे, म्हणजे ती सद्गुणांची उपासना आहे. आणि जेव्हा आपण सद्गुणांची उपासना करतो तेव्हा ते सद्गुण ज्यांनी श्रवण केलंय त्याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. कारण आपल्याला समाज सुधारायचा आहे, राष्ट्र सुधारायचं आहे, राष्ट्र सुधारायचं आहे, समाज सुधारायचा आहे, तर प्रत्येक व्यक्ती सुधारायची आहे. आणि प्रत्येक व्यक्ती जर सुधारायची असेल तर प्रत्येक तंतू उत्तम पाहिजे, आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचा विचार उत्तम पाहिजे. विचार उत्तम पाहिजे असेल तर सूक्ष्म विचार आहेत. अलकाताई, भागवताचं आम्ही श्रवण करतोय, तर याचा अर्थ खरा देव काय आहे हे तुमच्या आत्ताच्या श्रवणातून आम्हाला वेगळ्याने कळतंय. आम्ही देवाची पूजा करतोय, देवाची उपासना करतोय, काही वेळा त्यांचं सगुणाचं सगळं वैभव हे कसं करायचं हे अंगवळणी आहे. पण
खरा देव काय आहे हे थोडं थोडं झलक अशी कळतीये, त्याच्याविषयी थोडं आम्हाला सांगा. बरोबर आहे. भागवतामध्ये देव हा शब्द येतो, भागवतामध्ये भगवंत हाही शब्द येतो. आपण आधी देव शब्द बघू. देव हा शब्द मुळामध्ये दिव या धातूपासून आलेला आहे. ह्याचे दोन शब्द म्हणजे अपभ्रंश होऊन झाले. एक लौकिकातला दिवा आणि पारलौकिकातला देव. अंधार पडला की आपण दिवा लावतो आणि म्हणून दिव्याच्या प्रकाशात दिसतं. आणि मग देव हा जो आहे तो पारलौकिक जो आहे की ज्याच्या प्रकाशामध्ये कळतं, म्हणजे तो पारलौकिक प्रकाश आहे. आणि म्हणून एक सिद्धांत आहे की दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. म्हणजे डोळ्यांनी पाहून कळतं, कानांनी ऐकून कळतं, स्पर्शज्ञानाने कळतं, रसनेनी कळतं, गंधानी कळतं. हे जे कळणं, शुद्ध ज्ञान, हे जे स्वरूप आहे ते देवाचं स्वरूप आहे आणि ते कुठेही बाहेर नाही. मग भागवतामध्ये भगवंताचे अवतार आहेत, भगवंताची उपासना आहे, भगवंताचं सगळी लीला आहे. आणि म्हणून सगळे 24 अवतार आहेत. या 24 अवतारांमध्ये भगवंत हा शब्द येतो. आणि म्हणून भगवंत याचा अर्थ भग हा मूळ शब्द आहे आणि भग याचा अर्थ सद्गुण. आणि म्हणून यश, श्री, औदार्य, करुणा, ज्ञान, वैराग्य किंवा धर्म या 6 गुणांना भगवंत म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण कोणाची उपासना करतो तेव्हा ती ह्या 6 गुणांची उपासना केली पाहिजे. आणि ह्या 6 गुणांची उपासना कशासाठी? कारण आपलं व्यक्तिमत्व जर सद्गुणांनी परिपूर्ण असेल तर समाज वस्त्र उत्तम विणलं जाणार आहे, पर्यायाने राष्ट्र उत्तम विणलं जाणार आहे. आता एकदम आपण समाजकारण नाही करू शकत आणि म्हणून आपल्या संतांनी प्रत्येक व्यक्ती एक एक तंतू निवडला आणि तो तंतू उत्तम करणं. आणि म्हणून काय आहे तर ते त्याला एक अध्यात्माचं काय दिलं गेलं, ज्याला आपण म्हणतो की एखादी कॅप्सूल घेतो आपण, कडू गोळ्या औषध आहे पण वरती शर्करा व गुंठीचं, तसं तसं ह्याला अध्यात्मशास्त्र म्हणून स्वतःला बदलणं म्हणजे सद्गुण आपल्यामध्ये रुजवणं, यासाठी हा सगळा प्रांत आहे. म्हणून शेवटी देवाची पूजा, भगवंताची पूजा म्हणजे सद्गुणांचीच पूजा आहे, बाकी दुसरं काही. अजून भागवताविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या हे ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे, श्रीमद भागवत बोध कथामृत हा अलकाताईंचाच ग्रंथ आहे. त्याविषयी थोडं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन. भागवत ग्रंथाचा मुळात हेतू सांगताना असं सांगितलंय की जीव ब्रह्मैक्याचा अनुभव घेण्यासाठी आणि कैवल्यम एव प्रयोजनम, मोक्ष यासाठी भागवत ग्रंथ आहे. कारण त्याचे जर मुळात प्रयोजन दिलेलं आहे तर प्रयोजन हेच दिलेलं आहे. मग आता मोक्ष हे प्रयोजन असेल तर हे मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे? कारण कुठेतरी आपल्याला जी मृत्यूची भीती आहे आणि भागवत ग्रंथाची निर्मितीच मुळात कशासाठी झालेली आहे तर त्याला एक कथेचा आधार आहे आणि ते म्हणजे परीक्षित राजाला एक शाप मिळालेला आहे की त्याला 7 दिवसांनी तक्षक येणार आहे आणि दंश करणार आहे, याचा अर्थ मृत्यू येणार आहे. मग या 7 दिवसामध्ये त्यांनी ते भागवत श्रवण केलेलं आहे आणि 7 दिवसामध्ये तो मुक्त झालेला आहे. आता ही याची जी आहे तर ह्याचा मूळ गाभा आहे. तर ह्याचा अर्थच काय आहे की मृत्यू जीवनामध्ये अनिवार्य आहे, तो येणारच आहे आपल्याला. मग ह्या मृत्यूला सामोरं जाण्यासाठी मानसिक तयारी कशी करायची, आपल्या जीवनातून मृत्यूचं भय कसं काढून टाकायचं, याचा एकच अनुभव संतांना, वेदांना द्यायचा आहे की तो म्हणजे कधीतरी जीवानी असा अनुभव घेतला पाहिजे की मी देह नाही, मी देही आहे, मी शरीर नाही, मी शरीरी आहे, मी क्षेत्र नाही, मी क्षेत्रज्ञ आहे. याचा अर्थ शरीराच्या अस्तित्वाशिवाय सुद्धा माझं अस्तित्व आहे, हा अनुभव आपल्याला कधीतरी घेतला पाहिजे. आणि मग यासाठी मृत्यूचं भय जीवनामधून निघून जावं, यासाठी जो ग्रंथ आहे तो भागवत ग्रंथ आहे. आणि मग या भागवत ग्रंथाचं जेव्हा आपण शेवटी जातो तेव्हा त्या परीक्षिताचं एवढं सामर्थ्य त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे की त्यांनी स्वतःचा देह स्वतः टाकलेला आहे. भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक कथा आहेत, अनेक राजे आहेत, अनेक ऋषी आहेत, कुणीही मला मृत्यू येईल म्हणून वाट बघितलेले नाही. प्रत्येकाने आपला देह नारायणाला म्हणजे परमात्म्याला स्वतः समर्पित केलेला आहे. म्हणून मृत्यूच्या अंतिम क्षणी कोणती घटना घडते, काय घडतं, हे पुन्हा पुन्हा भागवत आपल्याला शिकवतं. याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये कधीतरी जेव्हा तो येणार आहे तेव्हा मला कसं त्याच्याशी सामोरं जायचंय, म्हणजे मला मृत्यूचं भय ज्या वेळेला निघून जाईल त्या मृत्यूला मी अत्यंत आनंदाने स्वीकारेन,
तेव्हा अंतिम क्षणी काय प्रक्रिया घडणार आहे हे सगळं भागवतांनी पुन्हा पुन्हा सांगून ठेवलं. आता तुम्ही एक शब्द वापरलात की परीक्षित राजा मुक्त झाला. मुक्त झाला याचा अर्थ जरा समजावून मुक्त झाला याचा अर्थ तुम्ही आम्ही पंचमहाभूत उधार घेतलेली आहेत. आपला देह पंचमहाभूतांचाच आहे. आता तो सोडताना आपल्याला किती त्रास होतो. आपण येन केन प्रकाराने आपली प्रत्येक प्रेरणा, खरं सांगायचं तर मी जगावं अशी असते. सांगा. आपण आपल्या खाण्यामागची प्रेरणा, पिण्यामागची प्रेरणा, की मी देह जगला पाहिजे. जरा काही झालं की आपण डॉक्टरांकडे जातो. का जातो? कारण देह नीट असेल तर मी आहे. माझा देह जाऊ नये याचा अर्थ येणं केनं प्रकाराने प्रयत्न काय आहे की देह जाऊ नये, पण तो नक्की जाणार आहे. त्यापेक्षा माझं स्वरूप जर मला कळलं तर मला भागवताचं वैशिष्ट्य असते की जेव्हा आपण त्याचं श्रवण करतो तेव्हा इतकी मनामध्ये, ज्याला आपण म्हणतो मनाचं उन्मन होतं, आणि मनाचं उन्मन झाल्यानंतर शुद्ध ज्ञान जेव्हा आपण त्या ज्ञानाला सन्मुख होतो तेव्हा कळतं की पंचमहाभूत मी घेतलेली आहेत आणि मी घेतलेली मला त्याला परत द्यायची आहेत. आणि जेव्हा मला त्याला परत द्यायची आहेत या भूमिकेवरती आपण आरूढ होतो तेव्हा त्याला रोकडा मोक्ष म्हटलंय. याचा अर्थ रडत खडत मृत्यू स्वीकारलेला नाही, मीहून स्वीकारलेला आहे आणि मीहून माझा पिंड परमात्म्याला दिलेला आहे. ही भागवताची फलश्रुती आहे. इथपर्यंत वैचारिक भूमिका गेली पाहिजे. आणि हे ज्ञान जे आहे हे ज्ञान म्हणजे स्वतःच्या जन्माचं, स्वतःच्या जीवनाचं आणि स्वतःच्या मृत्यूचं जे आहे ते सगळं भागवतामध्ये आपल्याला परिपूर्ण दिसतं. खरं तर तत्वज्ञान आहे, स्वरूपाचं ज्ञान आहे, पण कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. अनेक प्रकारच्या साधना आहेत, भक्ती आहे, ज्ञान आहे, ज्याला आपण म्हणतात की अष्टांग योग आहे, हठयोग आहे, राजयोग आहे, सगळे योग आहेत. पण हे सगळे योग या सगळ्यांचं काय आहे तर अंतिम ध्येय हेच आहे. आणि म्हणून सगळे मार्ग आपल्याला भागवतामध्ये दिसतात. भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे किती संप्रदाय आहेत. आपल्याकडे गणपत्य संप्रदाय आहे, आपल्याकडे शैव संप्रदाय आहे, आपल्याकडे शाक्त संप्रदाय आहे, आपल्याकडे दत्त संप्रदाय आहे, आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे, आपल्याकडे रामाचा धारकरी संप्रदाय आहे, आपल्याकडे नवनाथ संप्रदाय आहे. या सगळ्या संप्रदायांची मुळं भागवतात. वा. कारण सम्यक प्रदान करतो त्याला संप्रदाय म्हणतात. सम्यक याचा अर्थ अंतःकरणाची अत्यंत शांत असणारी स्थिती जी साधना मला प्राप्त करून देते. ते सगळं कुठे येतं ते भागवत ग्रंथामध्ये. असा हा अलौकिक ग्रंथ आहे आणि म्हणून याला कल्पतरूच म्हटलेलं. याला काही स्थान महात्म्य आहे का? भागवत ग्रंथाला कुठे ऐकावं, कधी ऐकावं, असं काही आहे? आहे ना स्थान महात्म्य. म्हणजे खरं सांगायचं तर नैमिषारण्यामध्ये कथा सुरू झाली म्हणून ती नैमिषारण्यात ऐकावी असं आहे. पहिली भागवत कथा शुकमुनींनी सांगितली म्हणून ती शुकताला ऐकावी असं आहे. पण तरी सुद्धा त्याचं एक शास्त्र असं आहे की नदी किनारी मंदिर काही असू दे, हा ग्रंथ असा आहे की जो जीवनाभिमुख ग्रंथ आहे. जे आपला जीवनातला एक अत्यंत अटळ गोष्ट म्हणजे मृत्यू, या मृत्यूचं रहस्य ज्ञान सांगणारा तो ग्रंथ आहे. म्हणून याला कोणताही प्रतिबंधच नाही. तो कुठेही सांगावा, केव्हाही सांगावा, तो अत्यंत योग्य आहे. कारण तो शुद्ध ज्ञान देणारा ग्रंथ आहे. हा, आणि गंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काय आहे परिपूर्ण असणार ज्ञान. हे परिपूर्ण ज्ञान म्हणजे अनेक ग्रंथांमध्ये दिलेलं ज्ञान आहे. पण त्या परिपूर्ण ग्रंथाचं ज्ञान जे आहे ते कसं आहे की नुसतं ज्ञान जर आपण ज्ञानमार्ग सांगायला दिला तर तो आपल्याला तो झेपत नाही. पण तो कथेच्या माध्यमातून दिला तर तो आपल्याला सहज रुचतो, पटतो. आणि म्हणून भागवतामध्ये जसा एखादा आपण आहे की फळ खातो, रसरसलेलं पिकलेलं फळ खाल्ल्यानंतर आपल्याला अतिशय आनंद मिळतो. तसं भागवत असं म्हटलेले की हे काय आहे तर ते शुकांच्या मुखातून आलेलं रसमय अमृत आहे. कारण शुक म्हणजे पोपट, पोपट त्याच फळावरती टोच मारतो की जे फळ रसाने परिपूर्ण आहे. असं हे रसमय असणारा आत्मा हा सगळा आपल्याला ह्या भक्ती रसामध्ये, प्रेमरस हा सगळा या भागवतामध्ये भरलेला आहे. हा भरलेला सांगताना कथेच्या माध्यमातून सांगते. एक उदाहरण सांगते, छोटंसं एक उदाहरण. आपण अनेक कथा ऐकतो, त्याच्यामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा ऐकली की त्या गजेंद्रांनी एक कमळ दिलं. आता ते एक कमळ दिलं म्हणजे आम्हाला कथा माहितीये की त्यांनी एक कमळ काढून दिलं. मग तेवढंच ती कथा आहे का? त्या कथेतून बोध काय द्यायचा आहे की मी नुसतं कोणाला कमळ द्यायचंय का? तर नाही. तर भागवत आपल्याला असं सांगतं की ज्या विधात्याची तुम्हाला पूजा करायची आहे
त्याच्यासाठी फुलं तोडू नका, निसर्गाच्या मध्ये ईशसृष्टीमध्ये ढवळाढवळ करू नका. पण त्या विधाताने तुम्हाला चरणकमल दिलेत, तुम्हाला नाभिकमल वा. दिलेत, तुम्हाला हृदय कमल दिलंय, तुम्हाला हस्तकमल दिलंय, तुम्हाला मुखकमल दिलंय, तुम्हाला नेत्रकमल दिलंय, तुम्हाला शिरकमल दिलंय. ही 7 कमळ त्याला समर्पित करा. किती सुंदर विचार आहे. याचा अर्थ ईश्वराचं म्हणजे सगळं पूजन. मनाने आपण, हा, मनाची बस. डेव्हलपमेंट आहे ही सगळी. हो, मनाचं शुद्धीकरण. हा. याचा अर्थ मन इतकं उन्नत करणे. आता काय झाले, आपण मनाने बांधलेलो आहोत आणि म्हणून आपल्यावरती ग्रंथी आहेत. आणि ग्रंथी म्हणजे मी म्हणजे शरीरच आहे, मी करता आहे, मी भोगता आहे आणि म्हणून मला पाहिजे ते मिळालं पाहिजे. ही जी पकड आपल्यावरती आहे, ही ग्रंथी जो सोडवतो त्याला ग्रंथ म्हणतात. आणि मुळामध्ये भागवत ग्रंथाची व्याख्या इतकी सुंदर केलेली आहे की ज्याच्या वाणीच्या विलासामुळे जीवाची पापवृत्तीच नाहीशी होते, वा. पाप करण्याकडे परावृत्तच होत नाही, त्याला काय म्हटलेलं तर ग्रंथ म्हटलेलं आहे. आणि असा हा ग्रंथ आपल्याला बहिरंगात न नेता अंतरंगामध्ये नेणारा ग्रंथ. समर्थ म्हणतात तसं, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. तर ते आपल्याला जर अंतर्निष्ठ करायचं असेल तर भागवताचं श्रवण हे परिपूर्ण श्रवण आहे. अगदी परिपूर्ण श्रवण आहे. आणि असं म्हणतं की 3 तास बसायचं कशाला, पण ती आसन सिद्धी आहे. आणि जितकी ती शरीराच्या आसनाची सिद्धी आहे, तितकी हळूहळू श्रवणाच्या साह्याने अंतःकरणाच्या आसनाची पण सिद्धी आहे. आणि म्हणून केवळ बहिरंगातलं आसन सिद्धी नाही चालत. यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी हा आपण म्हणतो काय आहे, ते योगमार्ग आहे. पण श्रीमत आचार्य म्हणतात की अंतःकरणाचं आसन सुद्धा स्थिर असलं पाहिजे. याचा अर्थ ते कसं असलं पाहिजे, समान प्रत्यय प्रवाहेन तैल धारावत यदासनम तदुपासनम. याचा अर्थ ते इतकं एक पक्क असलं पाहिजे, खुंटा पक्का असला पाहिजे, आतमध्ये एक तत्व स्थिर असलं पाहिजे. खरं सांगायचं तर आपण कधी आपल्या जीवनाकडे बहिरंगामध्ये बघतच नाही. असं म्हटलं की संपूर्ण पृथ्वी आहे, सगळी फिरती आहे, विश्व गतिमान आहे, या विश्वामध्ये सगळं गतिमान, गोल गोल सगळं फिरत आहे. पण ही संपूर्ण पृथ्वी जेव्हा फिरते तेव्हा एक आस स्थिर आहे. तसं तुमचं आमचं जीवन सगळं गतिमान आहे, पण या गतिमानामध्ये एक स्थिर तत्व आहे. आणि ते स्थिर तत्व त्याला ज्ञानाने परब्रह्मतत्व म्हटलंय, ब्रह्मतत्व म्हटलंय, किंवा भक्तीमध्ये भगवंत म्हटलेले. याचा अर्थ गतिमानामध्ये, नाशिवंतामध्ये जे माईक आहे त्याच्यामध्ये शाश्वत तत्वाचा शोध घेतला तर त्याचं अत्यंत सुखमय जीवन आपलं होणार आहे. आणि या सगळ्या ग्रंथांचा मुळात हेतू कोणता असेल तर सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणजे आपल्या जीवनातून दुःख निघून जावं आणि केवळ आनंद आपल्याला प्राप्त व्हावा, याच्यासाठी या ग्रंथांची निर्मिती. अगदी आभार मानत नाही तुमचे, कारण श्रवण करतोय आणि श्रवणाने जो आनंद मिळतोय आणि जाणवतंय, म्हणजे अनुभवते मी स्वतः की खरंच वृत्ती आपल्या शांत झाल्या हीच आनंद आहे. आणि त्या 3 तास 3.5 तास जे काही आम्ही बसतोय आणि अखंड अनुसंधान फक्त या कृष्णासाठी आता काय काय करायचं हे जे राहतंय, हा 7 दिवसाचा जो परिणाम आहे तो आम्ही अनुभवतोय आता नांदेड सिटीत. सगळे नांदेड सिटीकर तत्वज्ञानाचाही आनंद घेत आहेत आणि कृष्ण लीलाचा त्यांनी आनंद घेतलेला आहे. तर त्यामुळे भागवत हे दोन्ही आहे, सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. अलकाताई, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांना त्यांनी आनंद स्वरूप करून टाकावं, कारण तो स्वतः आनंद स्वरूपच आहे. हरिओम. हरिओम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा